राज्यात आरोग्य सेवेचा पुरता बोजवार उडालाय। कायद्यानं घालून दिलेल्या नियमांची पायमल्ली करून रुग्णांच्या जीवांशी खेळ सुरू आहे। त्यामुळे आरोग्य विभागानं निश्चित केलेलं आरोग्यम धनसंपदा या ध्येयाला तडा बसू लागलाय। डॉक्टरांची प्रतीक्षा करत ताटकळत बसलेले रुग्ण हे दृश्य आहे जिंतूर तालुक्यातील येलदरी येथील। सकाळी 9 ते दुपारी 12:30 वाजेपर्यंत या प्राथमिक आरोग्य केंद्रात ओपीडी सुरू असते। त्यामुळे दुरून दुरून रुग्ण भल्या पहाटेपासून इथे उपचार घेण्यासाठी येतात। पण ओपीडी बंद होण्याला 1 तास शिल्लक असतानाही वैद्यकीय अधिकारी रुग्णालयात पोहोचले नसल्यानं रुग्णांची हळसांड होते। हे चित्र ग्रामीण भागात महाराष्ट्रभर कमी अधिक प्रमाणात सगळीकडे दिसतं। आम्ही 7-8 वाजता आले ना। आता काय हे चिट्टी फाडू बसलो आमच्या गावाला। आता कधी येते आम्हाला तर काय माहिती। शासन नियमानुसार औषधं कोणी द्यायचे याचे काही नियम आहेत, पण येलदरीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात कोण गोळ्या वाटतं ते तुम्हीच पहा। फार्मसिस्ट नाही आमच्याकडे। सर लिहून दिल्यावरच आम्ही गोळ्या वाटप करतो। कोण कोण गोळ्या वाटप करते इथं गडगिळे सिस्टर, मी ज्याच्या ड्युट्या लावल्या त्यांनी वाटप करतात। कराळे साहेब बी असतात इथं। सुपरवायझर बी एलईची असतात। होय, अशीच काहीशी स्थिती अनेक रुग्णालयात सुरू आहे। अप्रशिक्षित लोकांकडून सर्रास औषधं गोळ्या यांचं वाटप करून रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू आहे। अप्रमाणित लोकांकडून औषधं गोळ्या वाटूनच शासन कायद्याची पायमल्ली करते। औषध निर्मात्यांची पदे तयार केली गेलेली नाहीत, तर यामुळे रुग्णांच्या आरोग्याशी जो काही खेळ चाललेला आहे शासनाचा, तो थांबून शासनाने औषध निर्मात्यांची पदे निर्माण करून ती पदे तात्काळ भरावीत। अप्रशिक्षित कर्मचाऱ्यांकडून गोळ्या वाटप करणं बंद करून नोंदणीकृत फार्मासिस्टकडूनच गोळ्या वाटप करून रुग्णांच्या जीवाशी सुरू असलेला खेळ थांबवणं आता गरजेचं बनलंय। आणि म्हणूनच आरोग्य मंत्रालयानं याची तातडीनं दखल घेण्याची मागणी होतीये। गजानन देशमुख, झी मीडिया, परभणी।